या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। इथे उपस्थित नारी शक्ती अशा तमाम महिला वर्गाचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे। नमनाला घराभर तेल झालेलं असावं अशी पाहुण्यांची मानसिकता झाली असावी, कारण आम्ही आमचं स्वागत करून घेण्याची संधी तुमच्यामुळे आम्हाला मिळाली, त्यामुळे मी तुमचा सर्वांचा सर्वप्रथम आभारी आहे। असं बरेच वेळा होतं की पाहुण्यांना यायला उशीर झाला की आपण बरेच वेळा ऐकलेलं असतं, पण ज्यावेळी आम्ही साडेदहा वेळ घालतो कार्यक्रमाला समजू शकतो की बऱ्याच वेळा महिलांचं जे व्यवधान आहे, व्याप जे आहे ते सांभाळून त्यांनी सकाळी येणं हे आमच्या दृष्टीनं फार कठीण होतं तसं, पण तुम्ही जे आलेले आहात आजच्या या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून लाभलेले आहेत हिंदीच्या प्राध्यापिका प्राचार्य इथं बसले अरुणा नाईक, त्यांच्याकडून आम्ही हिंदीचे धडे गिरवले कॉलेजमध्ये असताना, तर त्याच्यामधूनच एक हिंदीची अशी ओळ आहे की मैं अकेला ही चल रहा था जानिबे मंजिल पर लोग साथ चलते गए और कारवां बनता गया। उपक्रमासाठी बऱ्याच जणांनी फोटो पाठवले। विशेष म्हणजे मला कौतुक यावर्षी असं करावं वाटतं की शाळेमध्ये काम करणारे शिक्षकांनी आपले फोटोज पाठवले आणि आपण शाळेमध्ये जाताना एका रंगाचे ड्रेस घालून जाऊ, प्रेरणा त्यांना आम्ही दिली याचं मला समाधान आहे। म्हणजे जुलैमध्ये आम्ही ही संस्था सुरू केली, जुलै 2020 मध्ये, त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये पहिला आम्ही हा कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमाला महिला वर्गाचा प्रतिसाद म्हणजे तुमच्यातल्या बऱ्याच जण पहिल्या दिवसापासून आमच्या सोबत आहेत, त्यांना माहिती आहे की कसा प्रतिसाद महिला वर्गाचा मिळत गेला, त्यामुळं नवीन याच्यामध्ये बदल करत आम्ही गेलो आणि यावर्षीचा बदल खूप मोठा आहे आणि यासाठी सर्वप्रथम मी पूनम गुलाबानी मॅडम यांचे आभार मानतो। पूनम जी, आपने हमको पहले कंपटीशन से जो साथ दिया है उसके लिए मैं आपका शुक्रिया करता हूँ।
खरं तर हा कौतुक सोहळा आहे. नवरात्रीच्या निमित्तानं आपण जे उपक्रम स्मार्टमध्ये राबवलेले आहेत तर कौतुक सोहळाच आहे म्हटल्यावर पहिलं कौतुक उपेंद्रचं करते. आमचा विद्यार्थी आहे आणि एखाद्या आईला जो आनंद होतो आपल्या मुलांची प्रगती बघून तसं शिक्षिकेला. आता कोणी मला विचारलं तुम्हाला मुलं किती, मी म्हणते अहो 40 वर्षात हजारो मुलं झाली मला. म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांच्याकडे आम्ही ही आमची मुलं आहेत ह्या दृष्टिकोनातून पाहण्याचा निदान माझा तरी दृष्टिकोन असतो. सगळ्यांच्या सहयोगानं स्मार्ट न्यूज खरोखरच आणखीनही प्रसिद्धीच्या शिखराला पोहोचू अशी मी आशा व्यक्त करते आणि खात्री आहे मला की तसं होईल. आता दुसरं कौतुक तुमचं. खरं तर नवरात्री उत्सव म्हणजे आपण आता ऐकलं की या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, मातृरूपेण संस्थिता, दयारूपेण संस्थिता, क्षमारूपेण संस्थिता. म्हणजे काय की आपल्या स्त्रियांची स्त्री शक्ती आणि मातृशक्ती या दोन गोष्टी मी देशाची आता संबंधित बोलावं म्हणते. कारण आपण नेहमी आपल्या भोवती असतो. मी माझा परिवार, माझं घर, माझा परिवार, माझे आप्तेष्ट, माझे मित्रमंडळी, फार तर मग शेवटी आपण आपलं गाव वगैरे असं म्हणतो. पण आपली प्रत्येक कृती ही देशाशी संबंधित आहे ही भावना आपण रुजवा. कारण या नवरात्रोत्सवातून आपण देवीची आराधना करतो. म्हणजे काय करतो आपण, या देवी सर्वभूतेषु म्हणजे ती मातृरूपात, स्त्री रूपात, शक्ती रूपात, दया, क्षमा या सर्व रूपात आपल्यामध्ये उपस्थित आहे याची जाणीव आपल्याला करायची. परवा कपिल देव माहिती आहेत आपल्याला, आता क्रिकेटचे ते रिटायर झाले नाही पण कपिल देव यांनी जागतिक चषक काढला. त्याची एक मुलाखत होती. तो त्या मुलाखतीत सांगत होता की आज या मुलांना दडपण आहे, स्ट्रेस आहे. कसलं स्ट्रेस? आई वडील घरात आपलं राहायला घर आहे, 2 वेळचं खायला मिळतं, शाळेत जायला फी आई वडील भरतात, पुस्तकं आणून देतात आणि ह्या मुलांना कसला स्ट्रेस आलाय? क्रिकेट खेळताना म्हणे स्ट्रेस. कशाला स्ट्रेस? तुम्ही प्रेमाने खेळा. नसेल ना तुम्हाला प्रेमाने खेळायचं, आवडीनं सोडू नका. स्ट्रेस कशाला? म्हणजे तुम्ही जे काही शिकता ते आनंदाने करा, आवडीनं करा. आणि म्हणून म्हणजे मुलांच्यावर पण दबाव आणू नका. तू इंजिनियरच हो, डॉक्टरच हो, यमुकच हो, तमुकच हो, पत्रकार पण हो तो नाव जपतो ना. आपण किती मुलांना सांगतो तू पत्रकार हो म्हणून? तो त्याला जे आवडतं ते करू द्या. आणि हे संस्कार आपण स्त्रियांनी घरोघरी करायला हवे. आणि मानसिकरित्या त्यांना आज आपण समर्थ बनवायला पाहिजे. उठतो मुलं आत्महत्या करतात. अरे ह्याला काय अर्थ आहे? त्याला फार स्ट्रेस होतो. कसला स्ट्रेस? परीक्षा होती. मग आपण काय करायला पाहिजे? अरे हा विषय किती सोपा आहे, बरं तुला जमत नाही ना, असू दे ना, त्याला काय झालं? 2 मार्क कमी पडले, 4 मार्क कमी पडले, म्हणून काय आयुष्यात उठणार असतं तू? म्हणजे मुलांना कमी मार्क घ्यायला प्रोत्साहन करू नका. त्याची योग्यता ओळखा, त्याची आवड ओळखा, त्याची एक कॅपॅसिटी असते ती ओळखा आणि तुम्ही त्याच्याशी एकरूप व्हा. त्याला त्याचा प्रयत्न करू द्या. आणि शिक्षण आणि मार्कलिस्ट हे एकमेव जीवनाचं साध्य नाही आहे. ते एक माध्यम आहे. त्या माध्यमामध्ये तो चांगलं करू दे, तो खेळू दे, तो कलांचं काहीतरी एक कला मुलांना यावी, काहीही असेल. दरवर्षी आम्हाला रेस्पॉन्स वाढत दिसत आहे. न्यू ग्रुप्स पार्टिसिपेट केला आहे. ओल्ड ग्रुप्सच्या परफॉर्मन्स लई चांगलं व्हायला आहे दरवर्षी. आणि ते तुम्ही तिथे एफर्ट्स घेतले. नवरात्रीचा 9 कलर्स कोऑर्डिनेशन एफर्ट्स आणि जो थीम होती तुमची लई कौतुक है. जजेस के साथ सारे वीडियोस, सारे फोटोग्राफ्स देखे, बहुत बढ़िया, बहुत आनंद आया कि आप लोग इतना घर में काम करके, बाहर काम करके भी आपने इतना एंथुसियाज्म दिखाया है और इतने एफर्ट्स लिए हैं, पेन लिया है. रियली इसका तो कुछ मैं बोल भी नहीं सकती हूँ. लॉट ऑफ अप्रिसिएशन मैं दे सकती हूँ. और एक एक चीज़ मैं इतनी ध्यान से देख रही थी, मुझे इतना मज़ा आ रहा था. पूरा शाम वक्त कैसे जाता था पता ही नहीं चलता था. अचानक से मुझे याद आता था कि मुझे घर जाने का टाइम हो गया है.
तो रियली मेरा एप्रिसिएशन है एंड मेरे बेस्ट विशेष है कि आप सब आगे आइए, मैक्सिमम पार्टिसिपेशन कीजिए। और आपकी जो थीम थी और आपकी जो सोच थी नारी से संबंधित जो स्ट्रेंथ है, वुमेन स्ट्रेंथ में संबंधित, वो बहुत ही अच्छी सोच थी आपकी। ग्रीन साड़ी वाले नेचर को वो ये कर रहे थे एंड ऑरेंज सब शिवाजी महाराज का बर्थ, वो सब तो मुझे बहुत अच्छा लग रहा था। और एक देखा मिलिट्री, ग्रीन कलर का मिलिट्री प्लस रंगोली बहुत ही अच्छी बनी हुई थी। स्कूल में रंगोली भी की हुई थी, बहुत ही अच्छा, वेरी मच टैलेंटेड, बहुत टैलेंट है आप लोगों में। एंड हमारा यही है कि हम सबको मौका दें, मैक्सिमम अपना टैलेंट बाहर आइए ताकि हम भी देखें और हम भी मोटिवेट करें। थैंक यू वेरी मच। एंड हमें आशा होगी कि नेक्स्ट ईयर और पार्टिसिपेंट्स आएंगे, बहुत ग्रुप्स पार्टिसिपेट करेंगे। ओके, थँक यू वेरी मच। पण दोन छोट्या गोष्टी सांगते, जसं अरुणाताई म्हणाल्या की प्रत्येकाच्याच घरी नवरात्र असतं, प्रत्येकाच्या घरी काही ना काहीतरी प्रथा असतात, त्या सगळ्या सांभाळून बेळगावातील बायका अशा उपक्रमात सहभागी होतात, ह्याचं विशेष कौतुक मी इथे करते। काही वयस्क महिला इथे बसलेल्या आहेत माझ्यासमोर, त्यांचं विशेष कौतुक करते। आणि अरुण जगन्नाथ बेडेकर या कंपनीचे संचालक म्हणून मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करते की जे त्यांना आम्ही कूपन्स जाहीर केलेलेच आहे, ज्यांना बक्षीस मिळालेलं नाही आहे त्यांना सुद्धा आम्ही कूपन्स देऊ असं मी आता जाहीर करते। स्मार्ट न्यूजनी इतकं छान व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे, वर्षभर त्याचा आनंद घ्या आणि स्मार्ट न्यूजचं छोटंसं जे रोपटं आहे त्याचा मोठा वृक्ष करायला आपण बेळगावकर भगिनींनी, जसं आता मी छोट्याशा तुळशी रोपाला पाणी घालून आता वाढवण्याचा प्रयत्न करतो, तसं आपण स्मार्ट न्यूजचं वटवृक्ष करूया अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते। नमस्कार मैत्रिणींनो, पहिल्याप्रथम एक सांगतो, तुम्ही सगळ्या खूप छान दिसत आहात। तुमची सगळ्यांची पाठ थोपटणं शक्य नाही आहे, तेव्हा असेंब्लीमध्ये आम्ही जसं सांगतो स्ट्रेच युअर राईट हँड अँड पॅट युअर बॅक, तसं तुम्ही तुम्हाला शाबासकी द्यायची, कारण तुम्ही सगळ्याच जणी खूप छान दिसताय। मी निघताना मला आमच्या एडिटर साहेबांनी सांगितलं, मॅडम फक्त 2 मिनिटंच बोलायचं आहे, जास्त बोलू नका। हो, बरोबर आहे, कारण प्राचार्याच्या खुर्चीतून खाली आल्यानंतर 2च मिनिटं बोलणार आहे। जसं मान्यवर अरुणाताई नाईकनी सांगितलं की स्त्री शक्ती आणि तिचं अस्तित्व हे आपण सर्वांनी ओळखायला हवं। एक तुमच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना तुम्ही नेहमीच वाव द्या, कारण तुमची रूपं म्हणजे दुर्गेचे रूप आहेच, जे तुमच्या घरामध्ये पण तुम्ही सादरीकरण करता। महिषासुरमर्दिनी आहात, कात्यायनी आहात, सगळे अवतार आम्हीच आहोत। फक्त आम्हाला छान साड्या, छान दिसणं एवढंच नाही, तर आमच्यातील कलागुणांना वाव देण्याचं काम हे स्मार्ट सिटी न्यूजपेपर हे नक्की करतं। रोज संध्याकाळ झाली आणि पेपरला 10 मिनिटं जरी उशीर झाला तरी माझा उपेंद्र बाजीकर सरांना फोन असतो, सर पेपर का उशिरा येतोय, सर पेपर लवकर पाठवा। कारण ती एक सवय झालेली आम्हाला आहे की हातात गरम गरम कॉफीचा कप आणि तो ई पेपर भराभर बघायचा, त्यातल्या सगळ्या बातम्या बसल्या जागी तुम्हाला मिळत असतात। सकाळी जरी तुमच्या घरी पेपर येत असेल तरी सुद्धा हा संध्याकाळचा पेपर अतिशय सुंदर असतो, हे मी नक्कीच सांगते। कारण हा पेपर वाचल्यानंतर माझ्या मुलाला मी जिथे कुठे तो आहे, तो मर्चंट नेव्हीत तिथे त्याला मी पाठवते, तो पेपर तो त्याच्या शीटवर मोठ्यांदा मराठीमध्ये वाचतो, आजूबाजूची लोक बसतात, कॅप्टनही बसतात, तेही ऐकतात, अरे हा पेपर छान आहे म्हणून अर्धा पाऊण तास त्याच्यामध्ये सर ते वेळ घालवतात। त्याचेही फॉलोअर सरांकडे आलेले आहेत। एक सांगायचं म्हणजे हा स्मार्ट सिटीचे अनेक उपक्रम, त्याच्यामध्ये महिलांना त्यांनी एक व्यासपीठ दिलेले आहे। मी खरी मूळची मुंबईची आहे आणि हे नवरात्रीचे रंग वगैरे महाराष्ट्र टाइम्सनी सुरू केलेले होते, त्याच्यामुळे मला आठवते आम्ही ट्रेनमध्ये डोहाळे जेवण करायचो,
हळदी कुंकू करायचो. हे रंगांची उधळण आमची असायची. स्टेशनवर हे दादर स्टेशन आलं की सगळेच पिवळ्या कपड्यात असायचे, भगव्या कपड्यात असायचे आणि आमचे मोटरबॉल सुद्धा त्या शर्टामध्ये असायचे. खूप मजा यायची. हळूहळू त्याचं आमच्याकडे बेळगावमध्ये आलेलं आहे. हरकत नाही, खूप छान. सर, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देते की इवलेसे रोप लाविले द्वारी परी त्याचा वेलू गेला गगनावरी. असाच वेलू यांचा गगनामध्ये जाणार आहे. स्मार्ट सिटीला हार्दिक शुभेच्छा मी देते. आणि दिवाळी अंक आपण सर्वांनी खरेदी करायचं आहे हे पण मी आपल्याला सांगते. हा उपक्रम राबविण्यासाठी बक्षिसांची भेट देणाऱ्या समूहांची संख्या वाढते आहे. यामध्ये साथ देणाऱ्या मंगलदीप समूहाचे संचालक राजू कोडा, हजारे किचनवेअरचे संचालक राहुल हजारे, ಪ್ರತಿಯೊಂದು ಅಂಗಡಿಯಲ್ಲೂ ನೀವು ಹೋಗ್ರಿ ಅಂದರೆ ಆಫರ್ಸ್ ನಿಮ್ಗೆ ಏನಾರು ಬೇಕಿತ್ತಂದರೆ ಆಫರ್ಸ್ ಅಂತ ಕೇಳಿ ಇಸ್ಕೊಳ್ರಿ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಅಂಗಡಿಯಲ್ಲೂ ಇದರದ್ದು ಲಾಭ ನಾವು ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಪ್ಲಸ್ ಇನ್ನೊಂದೇನು ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಆದಷ್ಟು ಪ್ರಯತ್ನ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಈಗಲಿಂದನೇ. ಕಿ ಯಾರು ಲೇಡೀಸಲ್ಲಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ವುಮೆನ್ ಟ್ರೇಡರ್ಸು ಇದ್ದಾರೆ. ವುಮೆನ್ ಟ್ರೇಡರ್ಸ್ ಅಂದರೆ ಬರೀ ಮಹಿಳೆಯರೇ ನಡೆಸತಕ್ಕಂಥ ಅಂಗಡಿಗಳಿದ್ದಾವೆ. मार्गदर्शन केलेलं आहे आणि आत्ता तो क्षण येतोय जवळ असा हळूहळू, ज्यासाठी तुम्ही असे आतुरतेने वाट बघताय की नाही आता बस आता आम्ही ज्यासाठी आलो इथे बसतोय ती गोष्ट व्हायला नाही का, असं पुन्हा कोणाच्या आतून मनात वाटतंय की आम्ही लवकर लवकर इकडे कसा दिवस झाला म्हणजे बाकीच्यांना काही ऐकायचं नाहीये का? हा, तो क्षण आता येऊन ठेपलेला आहे. थोड्याच वेळात अनाउन्स होईल जे तुम्हाला ऐकायचं आहे. पण त्याआधी 9 दिवस तुम्ही छान साड्या कलर कलरच्या घातल्या, छान अगदी पारंपरिक तयार होऊन आला. वेगवेगळे तुम्ही मेसेजेस लोकांपर्यंत पोहोचविले, एक वेगळा अनुभव होता. तर जसं की अरुणा नाईक मॅडमने सांगितलं की एक प्रसन्न स्त्रीला पूर्ण घर संपूर्ण आजूबाजूचं वातावरण कसं प्रसन्न ठेवते. त्यामुळे तुम्ही स्वतः प्रसन्न राहणं, स्वतःसाठी तयार होणं, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. तर त्यासाठीच सगळ्यात आधी या 2 ओळी. तुझ्या नाकात ती नथ, तुझ्या नाकात ती नथ रुबाब नाही ती साक्ष आहे तुझ्या स्वाभिमानाची. तुझ्या पायात ते पैंजण साक्ष देत आहे तुझ्यात दडलेल्या ते निरागस मुलीची. तुझ्या गळ्यात ती मोत्यांची माळ साक्ष आहे तू ओवळलेल्या निर्मळ नात्यांची. तुझ्या साडीचा हा रंग साक्ष देतोय तुझ्या साध्याच पण आनंदाने झगमगत्या जीवनाची. आणि या सगळ्या साजी शृंगारात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरचं हे गोड हसू. ते साक्ष देत आहे तुझ्या प्रेमळ स्वभावाची, ज्यामुळे तू अनेकांच्या मनावर राज्य करतेस. त्यामुळे अर्थात नेहमीच तुमच्या चेहऱ्यावर हे गोड निर्मळ हसू कायम असू देत एवढीच सदिच्छा. आणि आता काय